शकत. माझं आयुष्य बर्बाद केलं या बाईने. प्लीज बंद करा, मी तुमच्या पाया पडतो जज साहेब. थांबू आहे सगळं. नाही, शांत व्हा. नाही बघू शकत मी. शांत व्हा प्लीज, शांत व्हा, सांभाळा स्वतःला. हा मायलॉर्ड बघा, माझ्या आशिलाच्या मनाची काय अवस्था झाली आहे. काय हालत करून ठेवली याची सावी मुजुमदारांनी. बघा किती दडपण घेतले त्यांनी. प्लीज 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 बंद करा जज साहेब, मी तुमच्या पाया पडतो. ऑर्डर ऑर्डर. डोईफोडे, तुमच्या आशिलांना शांत करा. त्यांना आरामाची गरज आहे. कोर्ट 10 मिनिटासाठी स्थगित करण्यात येत आहे. साहेब, हाय. काय होतंय ग माझ्या संग? मी खरं सांगते का, मी असं काही नाही केलं ग. मी खरंच असं काही नाही केलं. सावे, अगं अशी खचू नको बाळा. मला माहित आहे तू काय पण केलेलं नाहीस. कोणी पण काय पण बोलू दे, पण माझा विश्वास आहे तुझ्यावर. सावे, तुला माहितीये ना, तुला या असल्या लोकांच्या विरोधात लढायचंय. किती बी काय बी झालं तरी सत्य कधी हरत नाही. असं खचून जाऊ नकोस का. तू धीराने घे, मी आहे तुझ्या संग. आई, आपले वकील काय सुट्टीच देत नाही. डोईफोडे, मुद्द्यावर मुद्दे. मजा आली. आई, एक नंबर कमाल प्लॅन केलेला आहेस. आतापर्यंत ना प्रत्येक वेळी ती सावी आपल्या तावडीतून सुटत होती, पण यावेळी ती सुटणारच नाही. पुरती वाट लागणार तिची. जरा हळू आणि इतक्यावर खुश होऊ नका बरं का. ही तर सुरुवात आहे. अजून तिच्या इज्जतीचे सगळे धेंडवडे काढायचे बाकी आहेत. दामिनी ताई, तुम्ही इथे? दामिनी ताई, माझी पोर अशी नाही हो. तिने काय सुद्धा केलेलं नाही. हे समजे खोटे आरोप करायला लागले तिच्यावर. असले घाण घाण आरोप तिच्यावर होताना माझ्याच्यानं भगवान झालंय हो. माझी पोरगी, माझ्या पोरीचं चारित्र्य अगदी दुधासारखं स्वच्छ आहे. ती कशी आहे, किती चांगली आहे, तुम्हाला बी ठाव आहे. तिने तुमच्या धैर्याशिवाय
इतर कुणाचा कधी विचार पण केला नाही हो.